आज आपण इंग्लिश स्पोकन शिकणार आहोत। आपल्या महाराष्ट्रामध्ये अँड आउट ऑफ महाराष्ट्र देर आर मेनी स्टुडंट्स हु डोंट नो फ्रॉम वेअर कॅन वी स्टार्ट टू लर्न इंग्लिश। म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये बरेचसे विद्यार्थी असे आहेत की त्यांना माहीत नाही की इंग्रजी शिकण्यासाठी कुठून सुरुवात करावी। तर इंग्लिश जर आपल्याला शिकायची असेल, इंग्लिश बोलायची असेल, लिहायची असेल, वाचायची असेल, म्हणजे तुम्हाला इंग्लिशचे जर चारही कौशल्य विकसित करायचे असतील, म्हणजे त्याच्यामध्ये लिसनिंग स्किल आहे, श्रवण कौशल्य आहे, स्पीकिंग स्किल आहे, बोलण्याचे कौशल्य आहे, रीडिंग स्किल आहे, वाचन कौशल्य आहे, आणि शेवटचे रायटिंग स्किल आहे, लेखन कौशल्य आहे। या चारही प्रकारची कौशल्य जर आपल्याला शिकायची असतील तर इट इज अ व्हेरी नीडफुल टू स्टार्ट आवर स्पोकन इंग्लिश फ्रॉम अ प्रॉपर पॉइंट ऑफ व्ह्यू। योग्य त्या मुद्द्यापासून, योग्य त्या टॉपिक पासून आपण इंग्रजी बोलायला सुरुवात केली पाहिजे। मग जर एक विद्यार्थी म्हणून, पालक म्हणून, शिक्षक म्हणून किंवा इतर कुणीही ज्याला इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे तर इंग्रजी कशी शिकावी, इंग्रजी शिकण्यासाठी कोणत्या प्रकरणापासून, कोणत्या चॅप्टर पासून, कोणत्या टॉपिक पासून सुरुवात करावी हे फार महत्त्वाचे आहे। तर विद्यार्थी मित्रो, जर आपल्याला इंग्रजी शिकायचे असेल तर सर्वात पहिले इंग्रजी शिकण्यासाठी आपल्याला लेटर्सचा अभ्यास करावा लागेल। लेटर्स म्हणजे अल्फाबेट। इंग्रजीमध्ये लेटर्सचा अभ्यास करत असताना 26 लेटर्स असतात, त्याला अक्षर म्हणू आपण। ते 26 लेटर दोन प्रकारचे असतात। एक म्हणजे कॅपिटल लेटर्स, आपण कॅपिटल म्हणतो, आणि दुसरे म्हणजे स्मॉल लेटर्स। असे दोन प्रकारचे लेटर्स असतात आणि ते 26 असतात, 25 नसतात, 27 नसतात, ते 26 असतात। मग कॅपिटल लेटर्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, आपण इयत्ता पहिली पासून शिकत आलेलो आहे। ए टू झेड हे कॅपिटल लेटर्स आहे। कॅपिटल लेटर्स म्हणजे अजून सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं म्हणजे मोठी अक्षरे, आणि स्मॉल लेटर्स म्हणजे छोटी अक्षरे, ही सुद्धा 26 असतात। मग आपल्या मनात असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की इफ आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश, व्हाय इज इट नेसेसरी टू स्टडी अबाउट कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स। इंग्रजी शिकत असताना कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स का शिकावे? कारण की मला एक सांगा, आपल्याला इंग्रजी बोलायची असेल, लिहायची असेल, वाचायची असेल, हे जे काही कॅपिटल लेटर्स आहेत ए टू झेड आणि जे स्मॉल लेटर्स आहेत ए टू झेड, यांच्याशिवाय इंग्रजीमध्ये कोणताही शब्द तयार होत नाही, कोणतीही वाक्यरचना तयार होत नाही। मग आपल्याला छोट्यात छोटा, लहानात लहान किंवा मोठ्यात मोठं वाक्य जर तयार करायचे असतील तर आपल्याला लेटर्स माहीत असणं फार महत्त्वाची गोष्ट आहे। त्यानंतर लेटर्स शिकल्यानंतर आपल्याला व्हावल्सचा अभ्यास करावा लागेल। मग व्हावल्स म्हणजे काय? या व्हावल्सला मराठीमध्ये आपण स्वर असे म्हणतो। मग इंग्रजीमध्ये 5 स्वर आहेत। मग ते 5 स्वर ए, ई, आय, ओ आणि यू, या 5ही स्वरांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल। कारण की लेटरच्या मदतीने आपण शब्द बनवू शकतो, आपण वाक्यरचना तयार करू शकतो, पण कधी कधी वाक्यरचना तयार करत असताना किंवा शब्द तयार करत असताना प्रत्येकच स्पेलिंग इंग्रजी 12 खडीनुसार असेल असं नाही। बऱ्याचशा स्पेलिंग ह्या व्हावल्स नुसार असतात। मग ए कोणत्या अर्थाने वापरतात, कोणत्या उच्चाराने वापरतात, ए किती उच्चारांनी वापरला जातो, आय किती उच्चारांनी वापरला जातो, ओ किती उच्चारांनी वापरला जातो, आणि यू किती उच्चारांनी वापरला जातो, याचा अभ्यास करणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे। याचा आपण अभ्यास करणार आहोत। जसं जसं आपण एक एक चॅप्टर्स पुढे जाऊ, एक एक चॅप्टर्स, एक एक कन्सेप्ट आपण जशी जशी एक्सप्लेन करणार आहोत त्यानुसार आपण बघणार आहोत। पण आता प्रथमतः किंवा प्रायमरी स्वरूपात हे 5 स्वर लक्षात ठेवा। पुन्हा बोलतो, ए, ई, आय, ओ आणि यू हे कसे वापरतात, यांचा उच्चार कसा आहे, वी विल स्टडी इन अ डिटेल, डोंट वरी अबाउट दॅट। त्याच्याविषयी चिंता करू नका, आपण सविस्तर बघणार आहोत, त्याच्यावर एक सविस्तर किंवा स्पेशल चॅप्टर राहणार आहे। त्याच्यानंतर कॉन्सोनंट। मग मी तुम्हाला सांगितलं की कॅपिटल लेटर्स किंवा स्मॉल लेटर हे जर एकूण 26 असतील, त्या 26 पैकी 5 हे काय स्वर आहेत। मग आता 26 मधून 5 स्वर मायनस केले असतात, कमी केले असतात, तर व्यंजन होतात 21। मग आता या व्यंजनानुसार किंवा व्यंजनाच्या मदतीने ॲज अ स्टुडंट, ॲज अ पॅरेंट्स, ॲज अ टीचर और ॲज एनीबडी एल्स,
वी डोंट हॅव एनी प्रॉब्लेम टू मेक एनी स्पेलिंग और सेंटेन्स. आपल्याला कोणतीही स्पेलिंग किंवा वाक्य करायला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. तर 21 जे काही कॉन्सोनंट आहे, जे काही स्वर आहे, त्याच्या मदतीने आपण कोणतीही स्पेलिंग तयार करू शकतो. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर आपल्याला इंग्रजी शिकायची असेल तर इंग्रजी शिकत असताना आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास करावा लागतो. हा पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या 8 जाती. मग त्या शब्दाच्या 8 जातींच्या मदतीनेच कोणताही शब्द किंवा कोणतीही वाक्यरचना तयार होत असते. मग ते 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. त्याच्यामध्ये नाउन म्हणजे नाम, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, वर्ब म्हणजे क्रियापद, ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण, कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय, प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय आणि इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. म्हणजे तुम्ही जर इंग्रजी वाचली, तिला लिहिण्याचा प्रयत्न केला, बोलण्याचा प्रयत्न केला, तर आउट ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच वी कांट स्पीक. या पार्ट्स ऑफ स्पीचच्या बाहेर आपल्याला जाता येत नाही. यांच्या मदतीनेच इंग्रजी तयार झालेली आहे. मग ते वर्ब असेल, ते नाउन असेल, ते प्रोनाउन असेल, ते ॲडजेक्टिव्ह असेल, ते प्रिपोजिशन असेल. पण नेमकं काय वी विल सी इन डिटेल. नाउ आय एम गिविंग यू प्रायमरी इन्फॉर्मेशन रिगार्डिंग स्पोकन इंग्लिश. म्हणजे इंग्लिश स्पोकनच्या बाबतीत मी तुम्हाला प्राथमिक स्वरूपाची माहिती आता देत आहे. त्यानंतर सेंटेन्सेस. आपल्याला माहिती आहे जर एखादी वाक्यरचना तयार करायची असेल तर आपल्याला पहिले लेटर्सचा अभ्यास करावा लागेल. लेटर्सचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला वर्ड्स म्हणजे काय त्या शब्दांचा अभ्यास करावा लागेल आणि शब्दांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला सेंटेन्सेसचा अभ्यास करावा लागेल. मग आता सेंटेन्स कसं तयार होतं की जसे लेटर्स एकत्र आली तर एक शब्द तयार होतो, अनेक शब्द एकत्र आले तर एक वाक्य तयार होतं, अनेक वाक्य एकत्र आली तर एक पॅराग्राफ तयार होतो, अनेक पॅराग्राफ एकत्र आले तर एक लेसन तयार होतो, ज्याला धडा म्हणतो, पाठ म्हणतो आपण, आणि अनेक धडे एकत्र आले तर एक पुस्तक तयार होतं. आणि इफ देर आर मेनी बुक्स तर देर विल बी एनी काइंड ऑफ लायब्ररी. हजारो पुस्तकं एकत्र आली तर तिथं एक लायब्ररी, वाचनालय तयार होत असतं. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, इंग्रजी बोलायचं असेल, लिहायचं असेल, वाचायचं असेल, ऑल द स्टुडंट मस्ट नो दिस टॉपिक. विदाउट नोविंग अँड हॅव्हिंग नॉलेज अबाउट दिस टॉपिक वी कांट स्पीक इंग्लिश. डोंट फॉरगेट दिस स्टेटमेंट. जर हे टॉपिक आपल्याला क्लिअर नसतील, या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर नसतील तर आपण इंग्रजी बोलू शकत नाही. पुन्हा सांगतो, इंग्रजी शिकण्यासाठी आपल्याला लेटर्स माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे, व्हावल्स माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे, कॉन्सोनंट माहीत असणं खूप महत्त्वाचे आहे, त्याच्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीच माहीत असणं खूप महत्त्वाचे आहे, त्याच्यानंतर सेंटेन्सेस माहीत असणं खूप महत्त्वाचे आहे. आणि हे जर आलं आपल्याला म्हणजे इफ वन स्टाईल, इफ वी विल हॅव मास्टरी ओव्हर दॅट टॉपिक्स one day we will become a good speaker. I think so. There is no any kind of doubt at all. कोणत्याही प्रकारची शंका नाहीये. एक दिवस आपण एक चांगले वक्ता होऊ शकतो, एक चांगले स्पीकर होऊ शकतो. पण ह्या टॉपिकचा अभ्यास करणं अनिवार्य आहे. तर मला असं वाटतं हे टॉपिक्स तुमच्या लक्षात राहतील. इंग्रजी शिकण्यासाठी हे टॉपिक्स खूप महत्त्वाचे आहेत. तर सो माय बेस्ट विशेष आर विथ यू. डोंट वरी. माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. तर हे टॉपिक्स शिकून घ्या. याच्यासाठी हे टॉपिक कुठे भेटतील, सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे टॉपिक्स कुठे भेटतील. मी जर माझ्या चॅनलवर शिकवणार आहे, नो प्रॉब्लेम. पण जर तुम्हाला वैयक्तिक अभ्यास करायचा असेल तर कोणतंही एक इंग्लिश प्रायमरच्या जे पुस्तक आहे, इंग्लिश प्रायमरचं जे बुक आहे, जे पुस्तक आहे, त्या इंग्लिश प्रायमरमधून या बेसिक गोष्टी तुम्ही शिकू शकता. नो प्रॉब्लेम. थँक्स अ लॉट. थँक यू व्हेरी मच.